तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांची जी एकात्मिक म्हणजेच की महिला व बालविकास अंगणवाडी सुपरवायझर यासाठी जे पुस्तक नवीन लॉन्च झालेलं आहे, त्याच्यावर मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहेत. आपण हा विभाग 1 आहे, ज्याच्यात की आपल्याला पहिले प्रकरण 1 मध्ये एकात्मिक बालविकास सेवा, ICDS आणि प्रशासन यावर काही महत्त्वाच्या ज्या म्हणजे हालचाली आहेत, जे की स्थापना, याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ते बघणार आहेत. चला तर मग आता आपण पहिला पॉइंट घेऊया, जो की आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना स्थापनेची पार्श्वभूमी काय आहे? तर एकात्मिक बालविकास सेवा योजना, जर तुम्हाला ICDS इथे फुल फॉर्म विचारला तर याचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस ICDS. तर ही लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारने सुरू केलेली जगातील सर्वात मोठ्या योजनांपैकी एक आहे. आता जर तुम्हाला विचारलं, की या योजनेचे म्हणजे नाही का लाभार्थी कोण आहे? तर ही लहान मुले म्हणजेच की 0 ते 6 वर्षांतर्गत जी मुले आहेत त्यांच्यासाठी आणि गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्यासाठी जे की सर्वांगीण विकासासाठी ही योजना जी सुरू केलेली आहे ती भारत सरकारने सुरू केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि याची जी स्थापनेची जर तुम्हाला उद्दिष्टे विचारली, स्थापनेची तारीख काय आहे? तर या स्थापनेची जी सुरुवात झालेली आहे ती 2 ऑक्टोबर 1975 मध्ये झालेली आहे आणि ही महात्मा गांधी यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सुरुवात केलेली. तुम्हाला हेही विचारू शकतात, की महात्मा गांधी यांच्या 106व्या जयंतीनिमित्त कोणत्या योजनेची सुरुवात आणि स्थापना झाली? तर एकात्मिक बालविकास ICDS या योजनेची स्थापना झाली आणि जर विचारलं की ICDS योजनेची स्थापना कधी झाली? तर 2 ऑक्टोबर 1975 आणि कोणाच्या जयंतीनिमित्त झाली? तर महात्मा गांधी. आणि जर प्रश्न असा आला की महात्मा गांधींच्या कितव्या जयंतीनिमित्त ICDS योजनेची स्थापना झाली? तर इथे तुमचं उत्तर ठरणार आहे 106व्या. हे लक्षात ठेवा. हे मी जसे प्रश्न येणार आहे आणि याआधी विचारण्यात आलेले तेही तुम्हाला सांगत आहे. आता आपण बघूयात पॉइंट 1 याच्यातला, की सुरुवातीला ही योजना केवळ 33 प्रायोगिक पायलट गटामध्ये सुरू करण्यात आली होती, जी नंतर संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली. आता जर तुम्हाला विचारलं, की ही योजना सुरुवातीला किती प्रायोगिक पायलट गटामध्ये सुरू करण्यात आली? तर 33 प्रायोगिक पायलट गटामध्ये सुरू करण्यात आली, जी की नंतर संपूर्ण देशभरात लागू झाली. तर जेव्हा ही योजनेची स्थापना झाली, तर तेव्हा ही सुरुवातीला नाही का, संपूर्ण भारतात नव्हती लागू झालेली आहे. पहिले ही 33 प्रायोगिक पायलट गटामध्येच झाली होती. आणि जर तुम्हाला इथे प्रश्न केला, की महाराष्ट्रात पहिली अंगणवाडी किंवा ICDSचा पहिला प्रकल्प आदिवासी भागासाठी धारणी तालुका. जर तुम्हाला विचारलं, की आपल्या महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी किंवा ICDSचा पहिला प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? कोणत्या भागामध्ये? तर ह्याचं जे बरोबर उत्तर ठरणार आहे, जे की आहे आदिवासी भागासाठी. आणि जर विचारलं धारणी तालुका येथे आणि हा अमरावती जिल्हा मेळघाट येथे आहे. आणि जर शहरी भागांसाठी विचार आला, तर धारावी मुंबई येथे. हे असेही प्रश्न विचारतात, की कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात पहिली योजना झाली? तर आदिवासी भागामध्ये आणि धारणी तालुका अमरावती जिल्हा मेळघाट येथे. आणि जर विचारलं शहरी भागासाठी तर धारावी मुंबई येथे. आणि तुम्हाला इथे हाही प्रश्न करू शकतात, की हा प्रकल्प कितव्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला? तर हा प्रकल्प 5व्या पंचवार्षिक, हे इथं IMP आहे बरं का, 5व्या पंचवार्षिकमध्ये. आणि योजनेचा जो कालावधी आहे तो 1974 ते 1979 या योजनेत ही पंचवार्षिक योजना सुरू झालेली होती. हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल अशी अपेक्षा करते. आता आपण पुढचं बघूयात, की स्थापनेमागची मुख्य कारणे आणि पार्श्वभूमी. तर पहिलं आहे राष्ट्रीय बाल धोरण, जे की झालेलं आहे 1974 येथे. तर 1974 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय बाल धोरण नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन स्वीकारले. आता राष्ट्रीय बाल धोरण याची स्थापना जी झालेली आहे ते 1974 येथे आणि ही भारत सरकारने राष्ट्रीय बाल धोरण नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन. इथे तुम्हाला इंग्लिशचे काही शब्द देखील महत्त्वाचे आहे, जे की तुम्हाला यायला हवे. तर जर तुम्हाला विचारलं राष्ट्रीय बाल धोरण यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर इथे बरोबर आहे, जे की आहे नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन. तर या धोरणात असे जाहीर करण्यात आले, की मुले ही देशाची सर्वोच्च आणि सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तर या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी एका व्यापक आणि एकत्रित कार्यक्रमाची गरज निर्माण झाली होती. आता राष्ट्रीय बाल धोरणची स्थापना का करण्यात आली हेही जर विचारलं, तर इथे महत्त्वाचं इथं एक वाक्य दिलेलं आहे, जे की मुले ही
देशाची सर्वोच्च आणि सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे राष्ट्रीय बाल धोरणेचा. आता आपण दुसरं बघूयात जे की आहे कुपोषण आणि आरोग्याच्या समस्या. तर 1970च्या दशकात भारतात 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्यंत गंभीर होते. मुलांना पुरेसा आणि सकस आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत होता. आता कुपोषण आणि आरोग्याची ही एक जी समस्या आहे, तर मुख्य कारणे आय-सी-डी-एसचं अंतर्गत हे फार महत्त्वाची आहे, की आय-सी-डी-एसची स्थापना का झाली? तर त्याचे एक फार महत्त्वाचं जे कारण आहे, जे की आहे कुपोषण आणि आरोग्याच्या समस्या. तर 1970च्या दशकामध्ये नाही का, जे 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी म्हणजे बालक होते, सॉरी विद्यार्थी नाही म्हणता येणार त्यांना, जे बालक होते, तर त्यांच्यामध्ये नाही का कुपोषण फार कमी होते. म्हणजेच की ते अत्यंत गंभीर आजारी असे होते. त्यांना जे आहार मिळायला पाहिजे पुरेसा, जे की त्यांच्या शरीरासाठी योग्य असे ठरेल, ते मिळत नसल्यामुळे त्यांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत होता. त्याच्यामुळेच कुपोषण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. त्याच्यामुळेच हे आय-सी-डी-एस योजनेची स्थापना झाली. आता आपण पुढचं बघूयात, की उच्च बालमृत्यू आणि माता मृत्यू दर. तर त्या काळात वैद्यकीय सुविधा आणि योग्य पोषणाअभावी बालमृत्यू दर, इन्फॅक्ट मॉर्टॅलिटी रेट आणि माता मृत्यू दर, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट खूप जास्त होता. यावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या बालनिधीने युनिसेफ भारताला सहाय्य देण्यास सुरुवात केली. आता हा फार महत्त्वाचा इथं मुद्दा आहे, जे की आहे उच्च बालमृत्यू दर आणि माता दर हा खूप वाढला होता. कारण की त्यामध्ये नाही का वैद्यकीय सुविधा आता ऑब्व्हियसली 1970 हे यामध्ये नाही का एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या ज्या की आत्ता आहे. तेवढी सुविधाही नव्हती आणि तेवढं शिक्षणही नव्हतं त्या काळात. त्यामुळेच त्यांचा नाही का दर वाढला होता, माता मृत्यू दर आणि बालमृत्यू दर. तर यावर जे मात करण्यासाठी आता इथे नाही का जर तुम्हाला विचारलं कोणत्या राष्ट्राच्या संस्थेने याला नाही का बालनिधी दिले, तर आहे युनिसेफ. UNICEF. तर यांनी भारताला सहाय्य दिले म्हणजे या योजनेसाठी त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या बालनिधीने यांनी बालनिधी दिली. तुम्हाला विचारू शकतात, की उच्च बालमृत्यू आणि माता मृत्यू दर यांना कोणी निधी देण्यात आली? तर संयुक्त राष्ट्राच्या बालनिधीने म्हणजेच की युनिसेफने. आणि संविधान कलम 47 हे राज्याला जनतेच्या जीवनमान दर्जा आणि पोषणाचा स्तर सुधारण्याचे आदेश देते. याच कलमाच्या आधारे भारतामध्ये पोषक विषयक सर्व कल्याणकारी योजना राबवल्या जातात. हा आता राज्यघटनेचा पाठ झाला थोडा, पण हे इथं महत्वाचं होतं त्यामुळे सांगितलं. पुढचं आहे विखुरलेल्या योजनांचे एकत्रीकरण. आता लक्षात ठेवा, आय-सी-डी-एस पूर्वी आरोग्य, शिक्षण आणि पोषण यांसाठी वेगवेगळ्या मंत्रालयांकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात होत्या. आता ही जी आय-सी-डी-एसची जी स्थापना झालेली होती, तर याच्या पहिले नाही का आय-सी-डी-एस ही आरोग्य, शिक्षण आणि पोषण हे अशी वेगवेगळे ठिकाण होते. म्हणजे नाही का एकाच विभागात हे काम करत नव्हते, हे वेगवेगळे विभाग होते. पण नंतर या विखुरलेल्या प्रयत्नांमुळे अपेक्षित परिणाम आता ऑब्व्हियसली जर तुम्हाला आरोग्य एका ठिकाणी मिळतंय, शिक्षण दुसऱ्या ठिकाणी आणि पोषण हे तिसऱ्याच ठिकाणी मिळतंय, तर म्हणजे नाही का खूप फजिती पण होत होती आणि पुरेसा असे अपेक्षित परिणाम मिळत नव्हते. त्याचमुळे या सुविधा एकाच छत्राखाली अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पहिले हे वेगवेगळे होते, पण नंतर शासनाच्या हे लक्षात आलं, की एकाच ठिकाणी तेवढे परिणाम येत नव्हते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना मिळून अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर या सगळ्यांसाठी अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले. आणि योजनेचे नाव एकात्मिक इंटिग्रेटेड असण्याचे कारण म्हणजे आरोग्य, पोषण आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी एकाच छताखाली अंगणवाडी केंद्र दिल्या जातात व खालील 6 सेवा पुरवल्या जातात. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढेच मी घेणार आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेगवेगळे असे जे प्रश्न आहेत, ते सुद्धा मी इथे तुमच्याकडनं सोडवून घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आपण ऑलरेडी याआधी फार म्हणजे खूप योजनेच्या टाकलेल्या आहेत व्हिडिओ. एकदा जाऊन चॅनलला चेक करा.